शेतकरी बंधूंनो राम राम. आपण काय केलं तर माहिती का, पाचट आपल्याला ठेवायचं होतं. मग ह्या पट्टीमध्ये शाबीत पाचट होतं, मग त्याच्यावर रुटर मारला. ह्या पट्टीमध्ये मिशनचं पाचट होतं, मग ह्याच्यावर रुटर मारला. रुटर मारल्याच्यानंतर नांगरट केली, इकडे बी नांगरट केली. पाहू शकतात हे दोन्हीच्या मध्ये वळण आणि मी वळणा उभा आहे, आणि इकडे बी नांगरट केली. आता नांगरट केल्याच्यानंतर मग पाचट जमिनीमध्ये गेलं किती ते तुम्हाला सांगतो मी. 80, 85, 90% पाचट जमिनीमध्ये गेलं. मग जमिनीमध्ये गेल्याच्यानंतर एक थोडे समजा असे तुम्ही बघू शकतात कुठं मोठं बुचके पडले. आता त्याचे बुचके ढिगलं पडण्याचं कारण काय, जेव्हा समजा आपण एखादं आवत हाणतो, समजा भोयत्या आवत असू नाही तर उभाट्या आवत असू, आवताला काय होते, वसन लागते. मग वसन लागून आपण समजा वसन नाही काढलं, तसंच समजा पुढं पाठाभर फरकिलं की आणखीन वसन लागत आहे. मग आणखीन वसन लागून ते जीवाच्या वर वसन होते. मग ते काय होते माहिती का, फरकत आहे नाही तर तसंच बोकणा धरून पुढं चलते. मग तसंच नांगरीत असताना नांगराला वसन लागते. मग वसन इतकं होतंय म्हणतात की त्याला असह्य होते, त्याला सहन होत नाही. मग ते वसन काय करते, ते ट्रॅक्टर तसंच आहे तसंच रिवर्स घेतात. मग रिवर्स घेतल्याच्या नंतर मग तिथं ढीग पडत आहे. मग तसे ढिग मोठाले उगं समजा अगणित होते, म्हणजे थोडे हाता मोजायसारखे, पण बारीक बारीक ढिग बरेच होते. आता एखाद्या शेतकऱ्यानं समजा पांगविले बी नसते, पण ते आपल्याला काम करायचं नाद आहे. काही बी शेतात आलं ना, उली तिले हाताला काहीतरी काम असं वाटतंय. मग ते ढिगं काय केले माहिती का, आपण पांगविण्याचा निर्णय घेतला. तर तेच मी तुम्हाला सांगण्यासाठी प्रयत्न केला आहे. तर पांगवीत असताना आता ही 2 आणि ही 2 म्हणजे 4 एकर झाला. आता समजा एखाद्या ह्याला बांधवाला समजा म्हणला असतो की तुला बाबा 1000 रुपये देतो, हे पांगून टाकतो का, एकदा पांगिली नसते. 2000 दिले का तरी पांगविली नसते. कारण कशामुळं माहिती का, आता हे शेत नांगरटाचं आहे. तो म्हणला असता कसंच चालावं बाबा ह्याच्यामध्ये, आणि पांगवतच कसे आणि कायच कसे, काहीच नाही. शेतकरी बांधवांनो एकदम सोपं आहे, मी तुम्हाला सांगतो. हे बघा ही कती घेतली, कतीच्या साहाय्याने आपली कोंबडी एखादी उकांड्यावर कसं इचकिती, एखाद्या राकोंड्यामध्ये शेणखताच्या उकांड्यावर काडी कचऱ्यात नुसतं त्या मोठा ढिगा असला का त्याच्या कडीनं चौकून फिरवायचं आणि कतीनं इचकून द्यायचं. आणि बारीक ढिगा असला का बारीक ढिगाला तिथं जागच्या जागेवर उकरलं तरी जमतंय. पण आता हे ढिग हे 2 एकरच्या पट्या पांगवायला किती टाईम लागला आहे हे मला तुम्हाला सांगायचं. आता मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एके दिवशी मी परवा दिवशी तालुक्याहून आलतो. तालुक्याहून आल्याच्यानंतर 4-5च्या पुढं हे 1-2 घंटे फक्त पांगविलं. तर ही वाटणी पार लगे अर्ध्यात गेली. मग तिथून अर्धी राहिली. काल दुपारच्या नंतर ती बी अर्धी घेतली, आणि इकून पार ही वाटणी का ही अर्ध्याच्या पुढं घेतली दुपारून. आणि पुन्हा राहिला आज. तर आज आता आलो आहे बघा, 1 घंटा काय झाला नाही बघा, तुम्हाला सांगतो मी. लगेच पांगवायचे झाले, म्हणजे घंटा 2 घंटे 2दा, आणि काल दुपारून, म्हणजे 2 दिवस काय होत नाहीत. पण मी तुम्हाला 2 दिवस सांगतो. 2 दिवसामध्ये 4 एकर आपण पांगून टाकले. आणि आपण स्वतः करणार असल्यामुळं माहिती का, वडील पण म्हणले होते तू काय कर, मोठे ढिगं पांगेव. तर आपण मोठाले तर पांगिलेतच. आता हे तुम्हाला सर्व उधळून टाकलेलं दिसतंय ना, मोठाले पांगिलेत. पण ज्या ढिगामध्ये कधी जाईन आणि जिथं आपल्याला संशय येईन उकरायचा, तेवढं उकरीलं. ह्याच्यातला एक बी ढिग हे केलं नाही बरं का, म्हणजे आपण मिस केला नाही, एक बी ढिग सोडा नाही आणि इकडं बी सोडा नाही. आता राहिला प्रश्न बेजारीचा. हे शाबीत पाचट असल्यामुळं थोडे मोठ्याले ढिकले इथं थोडी दिली समजा आपल्याला पांगवितानी थोडी बेजारी झाल्यासारखी होती. इकडे तर काहीच होत नाही, कारण इकडं मिशनचं आहे. आपली एखादी उंदीर कसा घावाच्या रानात त्याच्यात खोपा करतंय, अगदी तसाच हे चोंद नसतंय बरं का. त्या कत्तीमध्ये घेतलं का असं म्हणजे उकरायला बी उलास येत आहे, आणि कुठवर बी जात आहे त्याची गपणी. तर पांगून कंप्लीट झालेलं आहे. आता राहिला प्रश्न ह्याचं पुढचं नियोजन मी तुम्हाला सांगतो. आता फेब्रुवारी महिना समजा गेल्यात, समजा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. तर मेमध्ये 15 तारीख आपण ठेवली कशाची, ह्याला एक रोटावेटर मारायचं आहे. आणि मारल्याच्यानंतर पुन्हा एक प्रयोग आपल्याला डोक्यात आला आहे, ते बी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओ बनवून. पुन्हा काय करायचं इथं, म्हणजे 2.5 महिने कंप्लीट. आता 2.5 महिन्यामध्ये आता हे पाल आहे, मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. आता हे पाला निर्जीव आहे आणि आपण सजीव आहेत. आणि यंदा काय झालं बघा, आता जाणवायला लागले फेब्रुवारीमध्ये लयच कडक ऊन आहे. आता जसे जसे दिवस पुढे जातील का तसं तसं ऊन वाढत जाणार, उन्हामधली हीट वाढत जाणार. आता आपण सजीव आहेत
अहो उन्हामध्ये गोऱ्या माणसाची काळी माणसं होती, ती त्वचा आहे का ही अख्खी त्वचा सरी काळी होती. आता हे निर्जीव पाचट्या ह्याचे काय हाल होणार आहेत 2.5 महिन्यात. अख्खं दिवसभर तापणार आहे, संध्याकाळी गार होणार आहे, दिवसभर तापणार आहे, संध्याकाळी गार होणार आहे. हे जे तुम्हाला कलर दिसतंय का, हे कलर एकदा काळा पडला की संपला ह्याचा विषय. म्हणजे हे कुजण्याच्या मार्गावर जाणार आहे. आणि हे पाल आहे माझ्या हाताचा. आता ह्याची शिर मी तुम्हाला सांगतो, ही त्याच्या पाठीचा कणा आहे. या शिराला उली तरी टाईम लागते ना, तर पाल आहे का ताबडतोब कुजत आहे. आणि कारण कशामुळं माहिती का, आता आपण हे जे काम करतोत का सर्वच्या सर्व हे शेजारी पाजारी बघत असतात. त्याच्यामुळे आपल्याला तसं हागरं काम जमत नाही. आपण करणार तर कडी चोटच काम करणार. कारण कशामुळं ही वाट आहे का, ही वाट वागती सरी वाट आपलीच आहे ती पेशल. पण शेजारी पाजारी बघत येत म्हणजे कसं करतोय काय करतोय. मग आपण करत असताना भविष्यामध्ये आपल्याला काही अडचणी येऊ नये आणि बाबा आपलं बघून बी शेजारीने करावं असा आपला उद्देश आहे. मग त्याच्यामुळं सर्वच्या सर्व हे पांगून टाकलं आहे. पांगून टाकल्यानंतर 2.5 महिने हे तापणार आहे. 2.5 महिन्यानंतर रुटर मारणार. तर रुटर मारल्या पुन्हा एक प्रयोग करणार आहे. तर ते प्रयोग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. आता तोपर्यंत शेतकरी बंधू मी इथं थांबतो. ही माहिती मला तुम्हाला सांगायची होती. काहीच अवघड नाही. नांगरून घेतल्यानंतर ओली तिथे ढिगं पडतात. ते ढिगं काय करायचे उधळून पांगून द्यायचे. तापत आहे मग एका जागेवर जे जास्त चोंदण असते का ते पातळ झाल्यामुळं पुन्हा आणखीन ह्याला मार लागत आहे. पुन्हा ह्याचे तुकडे होते आणि समप्रमाणामध्ये पाचट जात आहे. जेणेकरून आपल्या पेरणीला कोळपणीला ह्याचा काही त्रास होऊ नये म्हणून त्या अनुषंगानं आपण हे काम केलेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो थांबतो आता. माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा. का तुम्ही असा प्रयोग केला अगर ह्याच्यात काही अजून करायची गरज आहे काही राहत असेल ते बी कमेंट करून सांगा. जेणेकरून तुमच्या माझ्या ज्ञानात फरक पडेल. अगर समजा माझ्यापाशी एखादी गोष्ट समजा मला येते ती जर कोणाला नाही सांगितली त्याचा काही उपयोग नाही ना. कारण आपले जगद्गुरू आपण ज्यांना म्हणतो तर संत तुकाराम महाराज की त्यांच्या अभंगात हे सांगितलेलं आहे त्यांनी की जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. ज्या गोष्टी आपल्यापाशीत का ते इतर बांधवापाशी पोहोचल्याच पाहिजेत. कारण त्यांना बी त्यांच्या संसारामध्ये त्यांचा फायदा झाला पाहिजे. आणि हे ज्ञान आहे का हे ज्ञान असंच वाढत गेलं पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू.